बालमित्रांनो, आज आपण कबूतर आणि मुंगी यांची एक छान गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचे नाव आहे मदतीचे फळ. एका हिरव्यागार जंगलात एक छोटी मुंगी राहत होती. एके दिवशी ती पाण्याच्या शोधात नदीकिनारी गेली. पाणी पिताना तिचा तोल गेला आणि ती नदीत पडली. मुंगी पाण्याच्या प्रवाहात वाहू लागली. ती खूप घाबरली आणि मदतीसाठी ओरडू लागली. तेवढ्यात जवळच्या झाडावर बसलेल्या एका दयाळू कबुतराने तिला पाहिले. कबुतराने लगेच झाडाचे एक पान तोडून नदीत टाकले. मुंगी त्या पानावर चढली आणि सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचली. मुंगीचे प्राण वाचले. मुंगीने कबुतराचे मनापासून आभार मानले. काही दिवसांनी एक शिकारी शिकार करण्यासाठी जंगलात आला. त्याने झाडावर बसलेल्या कबुतराला पाहिले आणि त्याच्यावर नेम धरला. हे सर्व मुंगीने पाहिले. कबुतराचा जीव धोक्यात आहे हे तिच्या लक्षात आले. तिने धावत जाऊन शिकाऱ्याच्या पायाला जोरात चावा घेतला. चाव्यामुळे शिकाऱ्याचा नेम चुकला. आवाज ऐकून कबूतर सावध झाले आणि उडून गेले. कबुतराचा जीव वाचला. त्याने मुंगीचे आभार मानले. दोघेही आनंदाने मित्र म्हणून राहू लागले. छोट्या मित्रांनो, या गोष्टीतून आपण शिकलो की दुसऱ्यांना मदत केली तर ती मदत कधीतरी आपल्यालाही उपयोगी पडते आणि चांगले कर्म नेहमी चांगले फळ देते. बालमित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाटी पुस्तक ह्या आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.